श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही सर्वांनी महाशिवरात्रीच्या व्रताचा उपवास केलेलाच असेल आणि महादेवांची पूजा सेवा ही सुद्धा आज प्रत्येकजण आपापल्या परीने करेलच. काहींनीच सकाळी महादेवांच्या शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची सेवा केली असेल तर काही जण संध्याकाळी ही सेवा करणार असतील, तर कोणी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केलं असेल किंवा संध्याकाळी करणार असतील. महादेवांच्या शिवलिंगावर रुद्राभिषेकाची सेवा आणि शिवलीलामृत या ग्रंथाच्या पारायणाची सेवा ही महादेवांची अतिशय उच्च कोटीची आणि सर्वात आवडती प्रभावी अशी सेवा आहे. आणि या दोन्ही सेवांपैकी तुम्हाला जी कोणतीही सेवा आज करायला जमेल ती अवश्य करा. आणि जर तुम्ही आज दिवसभरामध्ये या दोन्ही सेवा केल्यात तर अतिशय उत्तम. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शिवपिंडीवर रुद्राभिषेकाची सेवा ही सकाळीच केली असेल आणि तसंच शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायणसुद्धा केलं असेल. आणि ज्यांना सकाळी या सेवा करायला जमल्या नसतील तर त्यांनी दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये या सेवा अवश्य करायच्या आहेत. किंवा मग तुम्ही महाशिवरात्रीच्या 4 प्रहरांच्या काळामध्ये या सेवा केल्यात तरीसुद्धा चालेल. आणि या काळामध्ये सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही या सेवा केल्या तरीसुद्धा चालेल. महाशिवरात्रीला 4 प्रहरांच्या काळामध्ये आपण जी महादेवांची पूजा सेवा करतो तर ती अत्यंत फलदायी अशी ठरत असते. तसंच महादेवांची सेवा प्रदोष काळामध्ये करणं हे सुद्धा महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून महाशिवरात्रीला 4 प्रहरांच्या काळामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये तुम्हाला जर या सेवा करायला शक्य होत असेल तर या काळामध्ये तुम्ही या सेवा अवश्य करा. महाशिवरात्रीला या आपल्या पृथ्वी तलावर शिवतत्वाच्या लहरी या नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त अधिक प्रमाणामध्ये सक्रिय आणि कार्यरत झालेल्या असतात. आणि या शिवतत्वाच्या लहरींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम व्हावा, या लहरी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण महाशिवरात्रीला आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा करायची आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशीच ब्रह्मांडातील संपूर्ण शिवलिंगांमध्ये शिवतत्व हे अवतरित होत असतं. आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, भोलेनाथ हे आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी शक्य होईल तितकी जास्त सेवा आज आपल्याला करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जी काही महादेवांची पूजा करतो, सेवा करतो, व्रत करतो तर त्याचे फळ हे आपल्याला इतर वेळी केलेल्या सेवेपेक्षा जास्त अधिक प्रमाणामध्ये मिळत असते. आणि म्हणूनच आज तुम्हाला जितकी जास्त सेवा महादेवांची करता येईल तितकी अवश्य करा. माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी महाशिवरात्र ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि म्हणूनच आपण आज महादेवांच्या पूजेसोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहेत. आज महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पूजेसोबत हे काही महत्त्वपूर्ण उपाय केल्याने त्याचा आपल्याला अनंत पटीने लाभ होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 108 तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हीसुद्धा आज महाशिवरात्रीला 108 तांदळाच्या दाण्यांचा अतिशय साधा सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय अवश्य करा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल, तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट होईल. आणि आज हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकतात किंवा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय आज करू शकतात. शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय केलात तर अतिशय उत्तम, कारण शिवमंदिरामध्ये जितकी पॉझिटिव्ह एनर्जी ही असते तर तितकी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये नसते. पण आज खूप मोठमोठ्या शिवमंदिरांमध्ये खूप गर्दी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करता येईलच असं नाही. तर यासाठी तुमच्या घराजवळ जिथे कुठे एखादं छोटंसं शिवमंदिर असेल आणि जिथे गर्दी नसेल तर अशा शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय केलात तरीसुद्धा चालेल. आणि तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेलच तर हा उपाय तुम्ही घरीच आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर केलात तरीसुद्धा चालेल. फक्त हा उपाय करताना आपल्या मनामध्ये पूर्ण सकारात्मक भाव असला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धा, भक्ती, विश्वास ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण आपण जेव्हा एखादा उपाय हा पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने करतो तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. आणि म्हणूनच हा उपाय करताना आपल्याला पूर्ण सकारात्मकता ही आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि पूर्ण श्रद्धा, भक्तिभावाने आणि विश्वासानेच हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे, कारण भगवान महादेवांची प्रदोष काळामध्ये केलेली पूजा ही अधिक सफल ठरत असते. आणि म्हणून हा उपायसुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे. आणि या काळामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये हा उपाय आज करू शकतात. आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला 108 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, खंडित झालेले
खराब असलेले असे तांदूळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे नाही आहेत, तर अखंड आणि सुस्थितीमध्ये असलेले असेच तांदूळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत. अखंड 108 तांदळाचे दाणे हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे अखंड 108 तांदळाचे दाणे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 1 प्लेट ही आपल्याला घ्यायची आहे. ही 1 प्लेट आपल्याला रिकामी घ्यायची आहे आणि त्यानंतर या 108 तांदळाच्या दाण्यांमधला एक दाणा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 वेळा आपल्याला जप करायचा आहे. 1 वेळा आपल्याला ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि यानंतर तुमचं नाव तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुमची जी कुठली इच्छा असेल, तुमची जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामनासुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे, महादेवांना बोलून दाखवायची आहे. आणि यानंतर तुमच्या हातामध्ये घेतलेला तो 1 तांदळाचा दाणा तुम्ही जी रिकामी प्लेट घेतली आहे तर त्या रिकाम्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. आणि यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि पुन्हा तुमचं नाव घ्यायचं आहे आणि तुमची इच्छासुद्धा तुम्हाला पुन्हा परत बोलायची आहे, महादेवांना सांगायची आहे. आणि तो दुसरा दाणासुद्धा आपल्याला त्या रिकाम्या प्लेटमध्ये पहिल्या तांदळाचा दाणा आपण ज्या प्लेटमध्ये टाकला आहे तर त्याच प्लेटमध्ये हा दुसरा दाणासुद्धा आपल्याला टाकायचा आहे. तर याप्रमाणे संपूर्ण 108 तांदळाच्या दाण्यांवर ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि ही सेवा करत असताना तुमची जी कुठली इच्छा असेल, मग तुमची नोकरी संबंधित कुठली इच्छा असो किंवा विवाहासंबंधित तुमची इच्छा असो किंवा संतानप्राप्ती संबंधित असो किंवा अर्थप्राप्ती संबंधित असो किंवा तुमच्या मुलाबाळांसंबंधित तुमची कुठली इच्छा असो किंवा कुठलीही समस्या असो तर ती तुम्हाला सांगायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना जेव्हा आपण 1 तांदळाचा दाणा हा आपल्या हातामध्ये धरतो तर तेव्हा आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा 108 वेळा करत असतो. तर ही सेवा आपली इथे घडत असते. आणि तसंच आपली जी कुठली इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती इच्छासुद्धा अगदी आर्ततेने, भक्तिभावाने आणि विश्वासाने आपण भगवान भोलेनाथांना सांगत असतो. आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण 108 वेळा भगवान महादेवांना सांगत असतो. तर अशी ही सेवा आपली त्या तांदळांवर घडत असते. तर यानंतर आपण सेवा केलेले हे 108 तांदूळ महादेवांच्या शिवपिंडीवर, आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर असा हा 108 तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. ही सेवा केल्याने, हा उपाय केल्याने आपली इच्छा, मनोकामना भगवान महादेव नक्की पूर्ण करत असतात. भगवान शिवशंकर हे भोळे भाबळे, भोळे शंकर देव आहेत. आपल्या भक्ताने केलेल्या साध्या भोळ्या सेवेने सुद्धा भगवान महादेव लवकर प्रसन्न होत असतात. आणि म्हणूनच आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय, ही सेवा अगदी मन लावून, कुठलीही शंका मनामध्ये न घेता जर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तर तुमची जी कुठली इच्छा आहे तर ती इच्छा नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय आज शिवमंदिरामध्ये जाऊनच करा. आणि काही कारणास्तव ही सेवा जर तुम्ही घरी केली आणि त्यानंतर ते सेवा केलेले 108 तांदूळ हे शिवमंदिरामध्ये घेऊन जाऊन शिवलिंगावर अर्पण केलेत तरीसुद्धा चालेल. शिवमंदिरामध्ये जाऊन हे 108 तांदूळ जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेत तर यामुळे तुमची इच्छाही नक्की पूर्ण होईल. आणि जर तुम्हाला खरंच शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर ही सेवा तुम्ही आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर केली तरीसुद्धा चालेल. तर या उपायासोबतच आपल्याला भगवान महादेवांची जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा ही सुद्धा अवश्य करायची आहे. तरच आपण केलेल्या या उपायाचा आपल्याला त्वरित लाभ मिळेल. तर याप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगितली आहे की आज प्रदोष काळामध्ये आपल्याला 108 तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.